हॅलो, नमस्कार. तर आज आहे ऋतूचा वॅक्सिन द्यायचा दिवस. ऋतूच्या ऑलमोस्ट सगळ्या वॅक्सिन झालेल्या आहेत. तर लास्टच्या ज्या 2 बाकी आहेत, त्याच्यापैकी एक आम्ही द्यायला आज निघालो आहे. ती आहे हेपॅटायटिस ए. ऋतूच्या वॅक्सिनेशनचा दिवस म्हणजे माझ्यासाठी हा नेहमीच अवघड असतो. कारण की फर्स्ट टाईम जेव्हा ती खूपच लहान होती, तेव्हा तिला वॅक्सिन दिली आणि त्यानंतर ती जे रडली, तिला जो त्रास झाला, तो मला परत परत आठवतो जेव्हाही तिचा वॅक्सिनेशन द्यायचा दिवस असतो. तर आजही तसंच झालं. दिवसभर पाऊस सुरू होता, त्यामुळे आम्हाला दिवसा काही निघता आलं नाही. तर संध्याकाळ झाली होती निघायला आणि निघालो तेव्हा गाडीत बसलो, पण काय झालं काही माहिती नाही आणि गाडी स्टार्टच होत नव्हती. 15-20 मिनटं आमचे तिथेच गेले आणि आम्ही मग प्रवासाला सुरुवात केली. सुदैवाने हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत आम्हाला जास्त ट्रॅफिक लागली नाही. आम्ही जरा लेट झालो होतो, त्यामुळे आम्हाला जरा काळजी वाटत होती की डॉक्टर वेट करतो की नाही वगैरे. पण आम्ही त्यांना कन्विन्स केलं आणि डॉक्टरांना वेट करायला सांगितलं. तर आम्ही पोहोचेपर्यंत तिथे ऑलरेडी एक पेशंट होता आणि त्याच्यानंतर मग ऋतूचा नंबर आला. त्याच्या आधी तिचं वेट आणि हाईट वगैरे चेक केलं. डॉक्टरांना बघून ऋतू लगेच रडायला लागली. तिला असं वाटलं आता माझ्यासोबत काय होतं आणि काही नाही. तर तिला वॅक्सिन दिल्यानंतर ती थोडीफार रडली, जास्त तर रडली नाही आणि समोरच तिथे प्ले एरिया होता, तर तिथे नेऊन मी तिला थोडं खेळवलं. तर तिला तिथे खूपच मजा येत होती आणि मग म्हणे की मला हा डकच घरी घेऊन जायचा आहे. तर म्हटलं, "बाबा तुला दुसरं घेऊन देईल." आम्हालाही थोडं तिच्यासोबत तिथे थांबावं लागलं, खेळावं लागलं आणि मग थोडं तिला डिस्ट्रॅक्ट केलं. तरीही ती बाहेर येत नव्हती. मग आम्ही तिला जबरदस्ती बाहेर आणलं. थोडा वेळ ती रडली आणि मग शांत झाली. तर हा वॅक्सिनेशनचा एक्सपिरियन्स माझा थोडा चांगला होता. कारण की आता ऋतू मोठी झाली आहे. त्यामुळे ती जरा पेन वगैरे सहन करते. तुमचा वॅक्सिनेशनचा एक्सपिरियन्स कसा होता? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय.